शेतकरी बांधवांना आणि शेतकरी पुत्रांना नमस्कार. एका दाण्याचे लाख दाणे आणि एका रुपयाचे लाख रुपये करण्याच्या सिरीजमध्ये आज आपण नशीब कसं बदलतं आणि नशीब कसं बदलवता येतं हे पाहणार आहेत. मित्रांनो, नशीब म्हणजे काय की मागच्या जन्मांमध्ये मागच्या आयुष्यामध्ये आपण जे काही चांगले पुण्यकर्म केलेले आहेत त्या पुण्यकर्मांमुळे आज जे आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं घडतंय आणि मागच्या जन्मामध्ये जे काही आपण पाप कर्म केलेले होते, वाईट कर्म केलेले होते, त्या पाप कर्मांमुळे आज आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडतंय. तर नशीब म्हणजे आपण मागच्या जन्मात मागच्या आयुष्यामध्ये केलेले कर्म म्हणजे नशीब. आणि तुम्ही ती स्टोरी ऐकली असेल की माता पार्वती बसलेली असते, महादेव बसलेले असतात, तर दोघांचं डिस्कशन चालतं की पार्वती आई म्हणते की महादेव काय तुम्ही या जगामध्ये एवढी पीडा, एवढा त्रास आहे, लोक एवढे दुःखी आहेत, एवढे कष्टी आहेत, एवढ्या वेदना लोकांच्या आयुष्यात आहेत आणि समोरचा व्यक्ती एवढा गरीब आहे तर तुम्ही त्याला श्रीमंत का करत नाही. तर तेव्हा महादेव म्हणतात की पार्वती, माझी इच्छा असते की सगळ्यांनी सुखी व्हावं, सगळ्यांनी धनी व्हावं, सगळ्यांनी आनंदात जीवन जगावं, परंतु त्याचं नशिबात ते नाहीये. मी जरी त्याला त्या गोष्टी दिल्या तरी त्याच्या नशिबात नसल्यामुळे तो घेणार नाही, कारण त्याने तसे कर्म मागच्या जन्मात मागच्या आयुष्यांमध्ये केलेले होते. आई पार्वती ऐकत नाही. तुम्ही त्याला काहीतरी मौल्यवान हार द्या, वस्तू द्या. तीन तीन गोष्टी त्याला दिल्या जातात आणि तिघ गोष्टी तो मिस करतो कारण त्याच्या नशिबात नसतं. ती स्टोरी YouTube वगैरे बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असेल, तुम्ही पाहून घ्याल. तर त्याच्या नशिबात नव्हतं. तर मग पार्वती म्हणते की मग याचं नशीब कसं बदलेल, याचं नशीब कसं बदलतं. तर महादेव सांगतात की कर्म करण्याचा अधिकार याला आहे, कर्म करण्याची चॉईस याला आहे आणि जर हा पुढच्या आयुष्यात चांगले कर्म करेल आणि चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये येईल, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आल्यानंतरच याचं नशीब बदलेल. पुढे तो महादेव तिथे सत्संग ठेवतात, तिथे चांगल्या लोक पाठवतात आणि त्या चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आल्यानंतर त्याचं आयुष्य बदलतं आणि त्या तिघ गोष्टी, एक मौल्यवान हिरा, त्यानंतर दिलेले हार, त्यानंतर अंगठी, या सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होतात आणि तो खूप धनवान होतो. तर मित्रांनो, या स्टोरीमध्ये आणि आपला वैयक्तिक अनुभव पण असतो की आपण जेव्हा चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये येतो आणि चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपण चांगले कर्म करतो आणि चांगल्या कर्माचं फळ नक्कीच चांगलं भेटतं. जर तुम्ही आंबा लावला तर आंबेच तुमच्या आयुष्यात येतील मित्रांनो. धन्यवाद.